भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। धनंजय मुंडे असलेल्या आरोपांवर महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भगवानगड ठामपणे उभा आहे। तसंच धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे काल रात्रीपासून भगवानगडावर मुक्कामी आहेत। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। यातून जर असं असत तर ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग घेऊ। आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे। आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो। आणि गुन्हेगारांना सोडून द्या असंही त्याचा अर्थ होतो। बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं, बोलले असतील तर दुरुस्त करतील। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना, तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना। धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे आता आक्षेप घेतले जात आहेत, जे पुरावे बाहेर निघतायत ते खरेच सत्य आहेत। आणि ही बाजू तुम्हाला कदाचित माहीत नसावी म्हणून मला ते वाटतंय की यांना सगळे जर आपण पुरावे दाखवले तर कदाचित त्यांचा विश्वास नक्कीच बसेल आणि परत असं घडणार नाही। मला कालपासून म्हणजे धनंजय मुंडेंना हाच प्रश्न विचारावा असं वाटतो की याच्या आधी भगवानगडावर राहायला धनंजय मुंडे कधी गेले होते आणि आज जे त्यांना अमुक गोष्टी त्यांनी सांगितल्या असतील की बघताय ना तुम्ही, माझ्यावर अत्याचार होतोय, माझ्यावर अमुक बोललं जात आहे, पुराव्यात काही तथ्य नाहीये वगैरे वगैरे त्यांच्या पुढे मांडलं असेल म्हणून ते तसं म्हणाले असतील। पण अतिशय आदरपूर्वक त्यांना सांगायचंय की हे जे होतंय ते अगदी सत्य आहे आणि पुराव्यात निश्चितच आम्ही बोलत आहोत। तो त्यांचा खाजगी विषय आहे, मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो। आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं। या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील। देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे।